नमस्कार मंडळी, नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. उपवासाला रोज तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आलेला असतोच आणि तेलकट तुपकट खायचा कंटाळा येतो. तेव्हा अशा प्रकारे अगदी झटपट तयार होणारी नॉन फ्रायड अशी उपवासाची कचोरी उत्तम पर्याय आहे. ही कचोरी आषाढी एकादशी येणार आहे, तेव्हा तुम्ही ही कचोरी बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. झटपट आणि खायला अप्रतिम. केव्हाही उपवास नसेल तरी बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. रेसिपी अगदी साधी सोपी सुटसुटीत इथे मी शेअर करत आहे, तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. प्रथम आपण कचोरीच्या वरील आवरण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी एक बाऊल घेतला आहे. आता बाऊलमध्ये आपण इथे साबुदाणा आणि वरीचे तांदूळ मी मिक्सरमधून फिरवून घेतले आहे. त्यामध्ये थोडीशी आपण जिरेही भाजके घातलेले आहे. आता हे पीठ आपण अशा प्रकारे बाऊलमध्ये घातल्यावर लगेचच त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि त्यामध्ये आपण पाणी घालून अगदी मीडियम सॉफ्ट असा गोळा तयार करून घेऊया. आपण इथे वरीचे तांदूळ 1 वाटी घेतले आहेत आणि त्याचबरोबर अर्धी वाटी साबुदाणे घेतले आहेत. दोन्ही जिन्नस थोडेसे भाजूनच घेतले आहेत. आता आपण त्यामध्ये गरजेनुसार थोडे थोडे पाणी घालूया. इथे आपण थोडा मीडियम सॉफ्ट असा गोळा तयार करून घेणार आहोत, कारण वरीचे जे पीठ असते ते अगदी पाणी व्यवस्थितपणे ॲब्झॉर्ब करते, म्हणून थोडे थोडे करून घालायचे आहे आणि मीडियम सॉफ्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. पाहू शकता परफेक्ट असे आपण मिश्रण तयार करून घेतले आहे. आता हे मिश्रण व्यवस्थितपणे झाकून ठेवूया आणि अर्धा तास रेस्ट करून घेऊया, म्हणजे जी वरी आहे आणि साबुदाणे व्यवस्थितपणे भिजले जातील आणि जी आपण कचोरी बनवत आहोत ती बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊसूत अशी राहील. म्हणून थोडेसे पीठ व्यवस्थितपणे मळून घेतल्यावर वरून झाकण ठेवायचे आहे. आता कचोरीच्या आतील सारण बनवून घेऊया. त्यासाठी बाऊलमध्ये प्रथम 1 वाटी ओल्या नारळाचा चव घालूया. ओल्या नारळाच्या चवऐवजी तुम्ही इथे डेसिकेटेड कोकोनटचाही वापर करू शकता. त्याचबरोबर इथे मी काही जिन्नस घेतले आहेत. त्यामध्ये मनुका, काजू, आल्याचे थोडासा 1 चमचाभर आपण आले घेतले आहे आणि बारीक चिरून हिरव्या मिरचीचे तुकडे घेतले आहेत. हिरवी मिरची जर घालायची नसेल तर याऐवजी तुम्ही भाजक्या जिऱ्याची पूड आणि लाल मिरची पावडरही वापरू शकता. त्यानंतर 1 चमचाभर लिंबाचा रस मी इथे घातला आहे. त्यानंतर गोडपणा यावा यासाठी 1 चमचाभर इथे मी साखर घालत आहे आणि चिमूटभर मीठ घालत आहे. आता हे सर्व जिन्नस चमच्याने व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया, म्हणजे कचोरीच्या आतील सारण पूर्णपणे तयार होईल. जर अशा प्रकारे सारण जर करायचे नसेल तर गूळ खोबऱ्याचे सारणही तुम्ही कचोरीमध्ये स्टॉप करू शकता. आता हे सारण आपण बाजूला ठेवूया आणि पीठ व्यवस्थित मुरले आहे की नाही ते पाहूया. पाहू शकता पीठ अगदी व्यवस्थित मुरले आहे आणि घट्टसरही झाले आहे. लगेचच अशा प्रकारे त्याचा गोळा घेऊन आपण कचोरी बनवायला सुरुवात करूया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हव्या त्या साईजमध्ये कचोऱ्या बनवून घेऊ शकता. आता गोळा व्यवस्थितपणे एकसारखा करून घेतल्यावर वाटीसारखा आकार द्यायचा आहे आणि जे आपण खोबऱ्याचे सारण बनवले आहे ते व्यवस्थितपणे भरून चमचाभर अगदी कणा एकसारख्या जवळ करून नंतर गोलाकार द्यायचा आहे. पाहू शकता परफेक्ट अशी कचोरी आपण तयार करून घेतली आहे. अशाच प्रकारे राहिलेल्या कचोऱ्याही मी व्यवस्थितपणे तयार करून घेत आहे. पाहू शकता सर्व कचोऱ्या मी तयार करून घेतल्या आहेत. आता ह्या कचोऱ्या आपण तळणार नाही आहोत, कारण तेलकट तुपकट आपल्याला खायला कंटाळा येतो. तेव्हा तेलाचा अजिबात वापर न करता तुपाचा थेंबभर तुपाचा वापर करून या कचोऱ्या आपण अप्पे पात्रामध्ये व्यवस्थितपणे फ्राय करून घेणार आहोत. आता अप्पे पात्र व्यवस्थितपणे मी गरम करून घेतले आहे. त्यामध्ये थेंबभर अशा प्रकारे तूप घालूया आणि तूप व्यवस्थितपणे विरघळून घेतल्यावर ज्या कचोऱ्या बनवून घेतल्या आहेत त्या प्रत्येक खणात अशा प्रकारे हलक्या हाताने घालून घेऊया. त्यानंतर गॅस बंद करून आपण भांड्यावर झाकण ठेवूया आणि एक बाजू व्यवस्थितपणे क्रिस्पी झाल्यावर आणि थोडीशी भाजली गेल्यावर नंतर भांड्यावरील झाकण काढून अशा प्रकारे पलटून सर्व कचोऱ्या एक समान रंगावर व्यवस्थितपणे आतून व्यवस्थितपणे कच्चे राहणार नाही याची काळजी घेऊन अगदी हलक्या हाताने फ्राय करून घ्यायच्या आहेत. म्हणजेच व्यवस्थितपणे आलटून पालटून अशा प्रकारे रोस्ट करून घ्यायचे आहेत. पाहू शकता
अशा प्रकारे आपण एक बाजू व्यवस्थितपणे खरपूस भाजून घेतली आहे. अशाच प्रकारे सर्व बाजूने कचोऱ्या एक समान रंगावर गोल्डन कलर येईस्तोवर आपण भाजून घेऊया. पाहू शकता सर्व कचोऱ्या अगदी एक समान रंगावर आलटून पालटून साधारणतः 4 ते 5 मिनिटे मी व्यवस्थितपणे भाजून घेतले आहे. अशा प्रकारे आजपर्यंत कचोऱ्या मंद गॅस करून व्यवस्थितपणे भाजून घ्यायच्या आहे आणि अगदी परफेक्ट रंग येऊ द्यायचा आहे. आता ह्या कचोऱ्या पूर्णपणे तयार झाल्या आहेत. अशा प्रकारे भाजून घेतल्यावर लगेचच ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि गरमागरम कचोऱ्या आपण दह्याबरोबर सर्व करूया. अशा प्रकारे आपण अगदी कमी साहित्यात आणि तेलाचा अजिबात वापर न करता झटपट अशी उपवासाची कचोरी केली आहे. अशा प्रकारे कचोरी तुम्ही आषाढी एकादशी येणारच आहे तेव्हा बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. लहान मुलेही अगदी आवडीने खातील इतकी झटपट आणि चविष्ट अशी रेसिपी आहे. तुम्ही इथे मी बटाट्याचाही वापर केला नाही, तुम्ही बटाट्याचा किंवा रताळ्याचाही वापर करू शकता. त्यामुळे ही कचोरी अगदी चविष्ट अशी तयार होते. आता अशा प्रकारे आपण कचोऱ्या व्यवस्थितपणे तयार करून घेतल्या आहेत. गरमागरम कचोऱ्या दह्याबरोबर सर्व करूया. इथे दह्याबरोबर मी सर्व करत आहे. तुम्ही अशाच जरी खाल्ल्या तरी फारच चविष्ट लागतात किंवा तुम्ही ह्या कचोऱ्या बरोबर शेंगदाण्याची जी चटणी असते तीही खाऊ शकता. फारच अप्रतिम अशी चव येते. तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच असेल तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लाईक, शेअर आणि हाईप करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच साध्या, सोप्या, सुटसुटीत आणि तितक्याच चविष्ट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.